छायेत घेती निस्वार्थाची झोप सदैव पाठीशी पाठीशी हा मांडताई करते सदैव पाठीशी पाठीशी हा मांडताई करते सदैव पाठीशी। नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह पाडकोकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आता मी आहे शेवरे गावामध्ये आणि शेवरे गावामधील बांधकादेवी मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आज त्यांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे आणि 25वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होते। तर आता आपण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा या एपिसोडमध्ये आपण आनंद घेऊया आणि मागचे 3 एपिसोड तुम्ही शेवरे गावातील विविध कार्यक्रम बघितलेच आहेत। आता आपण बांधकादेवीचा कार्यक्रम बघूया कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम साजरा होत होतो। आता मी बांधकादेवीच्या परिसरामध्येच आहे आणि अप्रतिम परिसर आहे बघा। आता आपण संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया इथे। या ठिकाणी आपले लाडके आमदार विजयजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण आलात ना तो रस्ता, तो एक रस्ता करणं आवश्यक आहे। आपण पलीकडे नदीच्या पलीकडे गेलो की वरचा तो फणसगाव येणारा रस्ता आहे, तो एक रस्ता करणं आवश्यक आहे आणि मधले अजून 2-3 रस्ते आहेत। हे ग्रामपंचायत आधी की नंतर मी सर्वप्रथम या ठिकाणी आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय त्याचप्रमाणे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी आपले पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी या रंगमंचाचं उद्घाटन या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते अमितजी साटम साहेब, त्याचप्रमाणे शैलेंद्र साटम साहेब आणि देवगड तालुक्याचे भाजपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत।
हात आला मध्ये माझा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर शेवरेगावचे सुपुत्र आदरणीय अमितजी साटम साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यासाठी मी नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान या ठिकाणी करावा. त्यानंतर शैलेशजी साटम साहेब यांचा सुद्धा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यासाठी मी आदरणीय नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतोय की शैलेशजी साटम मुंबईमध्ये रजिस्टर ऑफिसर मध्ये कार्यरत असलेले ऑफिसर या ठिकाणी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यासाठी मी नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतोय. यानंतर मी नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपणास नम्र विनंती. मंदिराच्या जीर्णोद्धार उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने माझे विधिमंडळाचे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे नेते आमदार सन्मान्य अमित साटम साहेब, मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य जयवंत साटमजी, सन्मान्य शैलेश साटमजी, सन्मान्य पांडू घाडी, सन्मान्य शिवाजी साटमजी, सन्मान्य आमचे मंडळाध्यक्ष राजू शेट्टीजी, जिल्ह्याचे सरचिटणीस सन्मान्य संदीप साटम, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आमचे अमित साटम, सन्मान्य उंचे देसाईजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या श्री ठाणेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने मी इथे आवर्जून उपस्थित आहे. पण आज देवाचा आशीर्वाद घेण्याचं संधी मिळाली. पण त्याचबरोबर आमच्या सन्मान्य अमित साटमजींचा पण आग्रहाचं निमंत्रण होतं आणि म्हणून आज या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून माझी पहिली रिपिडीची असली तरी माझ्यासाठी अमित साटमजींचा आग्रह आणि आमंत्रण महत्वाचं होतं आणि म्हणून आवर्जून ते आलेलं आहे. अमितजीचं आणि माझं एक वेगळं तसं म्हटलं तर एक योगायोग आहे. साटम साहेब, आम्ही जुहूमध्ये आम्ही जिथे राहतो तिथे अमितजी स्थानिक आमदार आहेत आणि माझ्या मतदार आणि त्यांचं जिथे गाव आहे तिकडला स्थानिक आमदार मी आहे. एक वेगळा योगायोग आहे आणि म्हणून अमितजी हे माझ्या विधिमंडळामध्ये माझ्या तसं आम्ही दोघं एक दुसऱ्याच्या बाजूला बसायचो आणि अमितजींचं काम कदाचित गावच्या आपल्या मंडळींना आपण पेपरात वाचत असाल, अमितजींची भाषणं ऐकत असाल, पण आजच्या तारखेला जे क्वचितच 2 काय 4च लोक जे मुंबईला चांगल्या पद्धतीने मुंबईचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, मुंबईला ओळखतात, मुंबईची इंच जमिनीच्या संदर्भात त्यांच्याकडे सखोल अभ्यास आहे आणि उद्या जेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकू की त्या ह्याच्यामध्ये आमच्या अमित साटमजींचा सिंहाचा वाटा असेल हे तुम्हाला मी आजच सांगून ठेवतो. म्हणून अमितजी, मुंबई महापालिकेच्या नंतर तुमचा नागरी सत्कार करण्याची तारखेची बुकिंग आम्ही आजच करून ठेवतो. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही तुमचं काम आणि मी फार जवळून या गोष्टीचा मी त्यांच्या सहवासात राहण्याची माझी संधी आहे, मला संधी मिळाली. म्हणून एकंदरीत एक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एक अभ्यासू आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही अमितजींना
पक्षात तो ओळखतो, पण मुंबईमध्ये पण एक त्यांची वेगळी ओळख आहे. आणि आज गावाच्या आम्ही सगळेजण कुठेही असलो तरी आमची एक नजर आमच्या गावाकडे असते. आणि म्हणून त्यांनी आग्रहाने मला परत परत निवेदन म्हणजे आग्रहात आमंत्रण केलेलं. खरं म्हटलं तरी 1 महिना अगोदरच सांगून ठेवलेलं की 3 तारखेला तुम्ही मला माझ्या गावात हव्या. आणि म्हणून आज अमितजींच्या आग्रहाखातर इथे आलेलो आहे. मी अमितजींना आणि त्यांच्या सर्व गावच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी विश्वास देतो. आत्ताच आमच्या विकासासंदर्भात आमची चर्चा झाली. या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे निधीची अपेक्षा आपल्याला आहे, जी कामं आपण मला आता सांगितली, त्या सगळ्या कामाची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर आहे. तुम्ही बिलकुल चिंता करू नका. अमितजींना कमीतला कमी फोन करून त्रास द्या आणि त्यांना फक्त एवढंच सांगा की बाबा तुम्ही दिलेली कामं 1, 2, 3, 4 बघा कशी होत आहेत, एवढ्यासाठी फक्त फोन करा. बाकी काय गरज नाही. कारण काय ते नाराज झाले तर झूमध्ये आम्हाला राहणं थोडं अवघड होत आहे. म्हणून अमितजींना समाधान ठेवणं हे माझं काम आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना मी विश्वास देतो की या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, आपला स्थानिक आमदार म्हणून मी सदैव तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो. मंदिराच्या सुशोभीकरणाचा पण विषय आम्ही आता घेतलेला आहोत. त्याही संदर्भात आता जिल्ह्याची डीपीडीसी 11 वाजता आहे. त्याही माझ्या पहिल्या यादीमध्ये या आपल्या मंदिराचं काम टाकण्याची जबाबदारी माझी असेल, एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. आणि आता आपण आहोत बांधका देवी मंदिरामध्ये. सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे बांधका देवी मंदिर. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच. नमः सर्वैतार्थाय जगदाधाय तवे साष्टांगं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मीपैताय सत्यनारायणाय देवताभ्यो नमः. प्रदक्षिणां पूर्वकाय साष्टांग नमस्कारां समर्पयामि. शुभ्रसाधना समर्पयामि. राजवचनार्थे नमस्कारां समर्पयामि. अवायतदेवताभ्यो नमो नमः. सर्वोपचारपवित्रपञ्चामृतस्नानं समर्पयामि. नृतपञ्चामृतस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानानन्तरणाचमनीं समर्पयामि. राजोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. अवाहितदेवताभ्यो नमो नमः. गन्धोदकस्नानं कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तो स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. अवाहितदेवताभ्यो नमो नमः. पञ्चामृतस्नानं समर्पयामि. पञ्चामृतस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानाचमनीं समर्पयामि. राजोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. प्रार्थना करायची. प्रार्थना आवाहनंदनामी द्रवाच नामा पूजां जीवननामे यमनां परमेश्वरो मंदयनं ग्राहिनं सर्व देवतांची अखंड कृपा, दृष्टी कृपा, आशीर्वाद कृपा, छत्र एकमत एकजोड या समस्त ग्रामस्थांच्या पाठीवर अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती करून घ्या. आणि आज जो काही हा कार्यक्रम आरंभला तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतो. या समस्त ग्रामस्थांचा सांभाळ करून करत असलेली सेवा काढलेला मान, या काढलेल्या मान राजभूषण सर्व सांभाळ करा आणि रक्षण करा.
नमो नमो देवो महादेवो शिवाय सदनं नमो प्रकृतो भद्राय नेतापणकात्मदाम शान्ताकारं जगदानं पद्मनाभं जयनं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिप्रधानगम्यं वन्दे विष्णुभैरवं सर्वलोकनाथं मूर्तिलाक्षरहराचा नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी सहित श्रीमत्सत्यनारायणाय देवताभ्यो नमः ध्यायामि दैत्यनार्थ अक्षतान् समर्पयामि येवा जेव केव्हा शेवरे 1,500 लोकांचे जेवण बनवले. काय मेनू काय? डाळ कुर्मा भाजी रव्याची प्रसादी आणि भात ओके लोणचा सात्विक इकडे काय बनतं? शिरो बनवतं काम हीच रव्याची प्रसादी प्रसादीचं काम चालू आहे. आणि मस्त जागा भारी आहे तुमची जेवणाची, एकदम मस्त निसर्गाची. झाड बघा एकदम पुरातन झाड आहे. नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी श्रीमत्सत्यनारायणाय देवताभ्यो नमः आचमनीयं समर्पयामि परस्परीवर पाणी हरतो गंगा इकडे भात बनतो. 1,500 ते 2,000 लोक आज महाप्रसाद घेणार. इकडचे आचार्य भात बनवायचा. इकडे काय झालं? हे बसले आरामात. यांका आरामात बसले मस्त. इकडे झाडात सावलीच बसले. नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी सहित श्रीमत्सत्यनारायणाय देवताभ्यो नमः एकदम पुरातन अशा मूर्ती आहेत. आमच्या गुरुबंधूंची पुरातन मूर्ती आहेत. 25वा वर्धापन दिन निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असा महाप्रसाद तयार होता. अप्रतिम असा बांधकादेवी मंदिराचा परिसर. सामानामध्ये तेव्हा खाली तेवढा फटाफट पाणी घालत राहतं. फटाफट घालायचं अभिषेक करायचा. उत्तरे धर्माल्य उत्तरोत्तमाभिषेकं क्रियामध्ये बुद्धिर्लज्जा मात्रा एकोत्वामभिषिञ्चन्तो देवपत्न्यसमागतः आदित्यचन्द्रमा भौमो विधिवसदार्गिलाः द्राक्ष्वामभिषिञ्चन्तो राहुदेवता देवता प्रबोधकारी करावे भूजना ब्राह्मण बांधवादिना पाचारावे पूजोपी एवढं सातत्य प्रसिद्ध देवाचा रवांतिके सर्व महापात्र प्रसाद अर्पण करावा विवासे
बोला नैवेद्य तू एक संजय पण लोकांनी घेऊन पाणी अरे आणा जावा बाटली तिथं आणा जाय ना बाबा आहे ना विचारित जा कसा वाढलं त्याला only 10 rupees. कुठे भेटला घरावरती आलो इकडे आहे मँगो मस्तानी फॉल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवळ तालुक्यात शेवरेगाव आणि या शेवरेगावचं गेले कित्येक वर्ष स्वप्न होतं ते म्हणजे देवराईची राणेश्वर मंदिर आणि आज कित्येक वर्षानंतर हे स्वप्न नाविन्यपूर्ण
सगळ्यांसाठी चहा बनते, चहा पाणी व्यवस्थापन. आता रात्रभर सगळ्यांना चहा भेटणार तिकडे दशावतार नाटकात. तिकडे भजन चालू आहे. उमेश साटम जीर्णोद्धार मंडळ शेवरी ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आम्हा सगळ्या रहिवाशांच्या उत्तम नियोजनाने येथे तालाबादप्रमाणे वर्धापन सोहळा साजरा होतोय आणि यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होत आहे आणि त्या निमित्ताने येथे भरगच्चाचा 2-3 दिवसांचा उत्तम असा कार्यक्रम सगळ्यांच्या वतीने येथे नियोजित केलेला आहे आणि तो उत्तमरित्या पार पडतोय. त्या निमित्ताने येथे आम्हाला तालाबादप्रमाणे येथे श्री गांगेठाणेश्वर प्राथमिक भजन मंडळ येथे तालाबादप्रमाणे भजन गायन करण्याची संधी मिळते ते आम्ही खरंच मोठं भाग्य समजतो. आमच्या मातेश्वर दरबारात येथे तिच्या नावाचा नामघोष करण्याची ही संधी आम्हाला मिळते. त्या संधीचं सोनं करून गणपती गजानन आला नमस्कार करू. एक पत्नी एक वचनी असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राला
रूप सदैव पाठीशी पाठीशी हात मांडताई करते सदैव पाठीशी पाठीशी हात मांडताई करते सदैव पाठीशी पाठीशी हात मांडताई करते तुझ्या कृपेच्या छायेत घेतली निस्वार्थाची तुझ्या कृपेच्या छायेत घेतली निस्वार्थाची सदैव पाठीशी पाठीशी हाय मानवाची मंदिर सन्मान आपण या ठिकाणी करूया। मी दत्ताराम खडी यांना विनंती करतो की त्यांनी सयाजी पवार आदरणीय सयाजी पवार यांना शाल देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित असा त्या ठिकाणी सन्मान करावा। जोरदार टाळ्या वाजवा या महान व्यक्तींसाठी, कारण अशी सेवा करणं हे अशा व्यक्तींकडून आपण शिकावं आणि त्यांच्याकडून काहीतरी आपण घ्यावं असं या ठिकाणी बोलण्यासारखं आपल्याला या ठिकाणी वाटतं। मी पुनश्च एकदा त्यांचं या ठिकाणी प्रत्येक वेळी मदत केल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशीच वेळोवेळी आम्हाला मदत करा आम्ही आणि आमच्या पाठीशी उभे राहा असं या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सगळे चाहते आता काढ फोटो काढ. इकडे दशावतारी नाटक चालू आहे आणि इकडे शेवऱ्यातलं बचत गट काय प्रगती हा बचत गट सगळ्यांची सेम साडी आहे. बघ एक तुमची साडी दाखव सेम साडी ही पण सेम साडी आली. ड्रेस पण मॅच केलेला तुम्ही. आणि इकडे आता कांदा भजी काय काय आता कांदा भजी ठेवली, बटाटा भजी ठेवली आहे, वडापाव ठेवला, पाणीपुरी ठेवली. कुठे कुठे लावतो स्टॉल कुठे कुठे लावता? आम्ही स्टॉल इथेच लावतो जास्त. बाकी गोंधळाला लावणार आता आम्ही मे महिन्यात. साठबागचा गोंधळ आहे येवा 9 तारखेला आमच्या गोंधळाला या. इकडे कांदा भजी चालू कांदा भजी पण दाखवतो. एवढे सारे मेनू खाजा पीठ हे लाडू वगैरे आम्ही बनवलेले आहेत. तू स्वतः बनवलेले आहेत ना? स्वतः बनवलेले आहेत. लाडू होते पण संपले. कांदा भजी चालू मस्त गरम गरम कांदा भजी हा बघा. आणि बघत दिस पण इकडे तिकडे कांदा भजी चालू एकदम सिलेंडर वगैरे बाजूला ठेवून सर्व बरोबर चुलीवरती आलेले आहेत. म्हणजे एकदम जुन्या पद्धतीचे आपण होतो. गरम गरम कांदा भजी नंबर लावलेले आहेत भजीसाठी. वेटिंग आहे वेटिंग. आम्ही पण वेटिंग लाव 10 मिनिटं वाट बघू लागते आमचं. इकडे पाणीपुरी शेवपुरी काउंटर. शेवऱ्यावाले मस्त आता थंडीत भजी बिजी खातात. इकडे बसले सगळे. इकडे पण भजी बिजी येतात. हे पण एक बचत गट आहे. हे कुठचं बचत गट? बचत गटाचं नाव सांगा. तुमच्या बचत गटाचं नाव काय? कुठच्या वाडीतलं? साहिलवाडी. तुमच्याकडे काय चालतं? वडापाव पॅटीस चालू पॅटीस. तुमच्याकडे पॅटीस आहे. चुलीवरचा पॅटीस आणि काय वडापाव ना? वडापाव पॅटीस बनवतो. कांदा भजी बनवतो. दोन बचत गटाची दुकानात बाजूबाजू. यावेळी माझ्या मनासाठी तुम्ही प्रयत्न करता. तुम्हाला काही हाती लागणार नाहीये. हो देवर्षी कुणाला काही सांगायचं मी पाहतो हे काय करता. सर्वांनी मयूर साठव यांनी आता ते छायेत घेती निस्वार्थाची झोप. सदैव पाठीशी हा कांताई करते. सदैव पाठीशी हा कांताई करते. सदैव पाठीशी हा कांताई करते. सदैव पाठीशी हाय कांताई करते. परशुरामाच्या पुण्य
सदैव पाठीशी सन्माननीय भाऊसाहेब संदीप भाई यांच्याकडून 100 रुपये असं 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. पुण्याई गाव शेवाळे महान, पुण्याई गाव शेवाळे महान, पुण्याई गाव शेवाळे महान, पुण्याई गाव शेवाळे महान. माऊली त्यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माघ षष्टीला सोहळा तुझा सदैव पाठीशी सन्माननीय दिगंबर साठम यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्य ठाणेश्वर सदैव पाठी